तर इकडे बघा मुलांना, आपण बघणार आहे आता वेळ मोजण्याचं कोष्टक. आता वेळ मोजण्याचं कोष्टक म्हणजे काय, त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, वेळ कशी मोजतात ते आपल्याला लक्षात घ्यायला लागतं. तर पहा, वेळ मोजायची असेल तर त्यामध्ये सेकंद, मिनिट आणि तास असे 3 याच्यामध्ये काय केलेला असतो, टाइम त्या ठिकाणी दिलेला असतो. तर पहा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात, 60 सेकंद असतात. किती सेकंद असतात, 60 सेकंद हे एका मिनिटामध्ये असतात. तर 60 मिनिटांचा किती वेळ होतो, 1 तास होतो. किती किती होतो, 1 तास. तर मग असे 24 तास असतात एका दिवसामध्ये. किती असतात, 24 तास. म्हणजे 24 तास म्हणजे काय पोरं, एक दिवस. आणि पहा, या एका दिवसामध्ये किती सेकंद असतात, तर 86,400 सेकंद एका सेमध्ये असतात, एका दिवसामध्ये असतात. आता हा झाला वेळ मोजण्याचा कोष्टक. परंतु असाच दिवस मोजण्याचा सुद्धा देखील काय असतो, कोष्टक असतो. तर पहा, 7 दिवसाचा काय होतो पोराव, एक आठवडा होतो. म्हणजे 7 डेचा काय असतो, 1 वीक होतो. काय होतो, 1 वीक. 7 डेचा 1 वीक होतो. तर असे 30 किंवा 31 दिवस असतात. एका महिन्यामध्ये किती दिवस असतात, 30 किंवा 31 दिवस. परंतु असा कोणता महिना आहे ज्याच्यामध्ये 28 किंवा 29 दिवस असतात, सांगा बरं. फेब्रुवारी महिना आहे. कोणता आहे, फेब्रुवारी महिना आहे. पहा, तर 12 महिने म्हणजे किती दिवस रे, किंवा किती वर्ष, 12 महिने म्हणजे किती वर्ष, 1 वर्ष. 12 महिने म्हणजे 1 वर्ष. आणि त्याच एका वर्षामध्ये किती दिवस असतात, 365 दिवस असतात. 365 दिवस म्हणजे काय, 1 वर्ष. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, लीप वर्ष. आता लीप वर्ष म्हणजे काय, लीप वर्षामध्ये किती दिवस असतात, 366 डेज इन लीप इयर. म्हणजे 366 दिवस हे लीप वर्षामध्ये असतात. परंतु त्या जो महिना असतो त्याच्यामध्ये 29 दिवसांचा महिना असतो. फेब्रुवारी महिना जो आहे तो किती दिवसांचा असतो, 29 दिवसाचा असतो. आणि ज्या वर्षाला 4 ने भाग जातो त्याला काय म्हणतात, लीप वर्ष म्हणतात. त्याच्यामध्ये 1600 असेल, 2000 असेल किंवा 2024 असेल, किंवा येणारं कोणतं वर्ष लीप वर्ष राहील रे पोरांनो, सांगा. 2028. कोणतं राहील, 2028 हे कोणतं लीप वर्ष राहील. कळालं तुम्हाला सर्वांना, ओके.